हाय फ्रेंड्स, कसे असं काय मस्त ना. श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. त्या दिवशी आम्ही जुन्या पोलीस लाईनमध्ये सामान आणायला गेलेलो. तर तिथला घराचं तुम्हाला दाखवते. हे बघा एवढी जुनी पोलीस लाईन होती ना, किती 25-30 वर्ष जुनी बिल्डिंग आहे. आणि हे सामान मी जायच्या आधीच माझ्या मिस्टरांनी खाली उतरवलं होतं त्या लोकांना बोलवून. ट्रेडमिल आणि ड्रेसिंग टेबल वगैरे हे त्यांचं सरकारी पेटी असते ना ती आहे. हे बाहेरचे सेटी बेड होते ना ते होते. आम्ही आता नवीन घरामध्ये सोफा घेतला आहे. हे सामान बघा किती होतं. हे पहिले रूम असे होते बघा, 1 BHK होते आणि अशी होती बघा आणि इथून आमच्या इथून असे अटल ब्रिज वगैरे दिसत होतं. ते म्हणतात ना अहमदाबादमध्ये फेमस ते. आता तिथून जरा दुसरीकडे आहे पण खूपच सुंदर म्हणजे तिथून हे आहे. पण ते बॅक साईडला आम्ही नाही आहे, आम्ही दुसऱ्या साईडला तुम्हाला दाखवलेलंच होतं मी की ते साबरमती नदी. हे बाहेर आणून ठेवलेलं बघा तिजोरी. ही खरंच मला द्यायची इच्छा होत नव्हती म्हणून मी परत हिला आत घेतली. इथे गणपती बाप्पा लावायचे बाकी होते, ते इथे गणपती बाप्पा लावले होते. आणि हत्ती घेतले होते छोटूसे मी, शुभलाभचे, ते लावले होते त्यांच्या बाजूला. AC वगैरे लावून झाला होता पण त्या दिवशी थोडं बाकी होतं शूट, व्हिडिओ एडिट करायचं, ते आत्ता दाखवते. त्यांनी बरोबर एकदम व्यवस्थित लावून असं दिलं होतं. नंतर संध्याकाळी खूप टाईम झालेला आम्हाला, तर हे मोड आलेलं मूग आणि चणे मागवलेले पटकन भाजी बनवायला. आणि हे कोथिंबीर आणि लाल बटाटे मागवलेले. वांगी मी वेगळीच मागवलेली. आपल्याकडे काट्याची वांगी भेटतात ना, तशी इथं वांगी भेटतच नाही. पनीर मागवलेलं पटकन भाजी बनवायसाठी. हे बघा, हे लाल बटाटे मागवलेले. वांगी ना मी तिकडं आली की नाही कराडला, तर एवढे मी खाते की नाही वांगी तिकडे आले की बसच. इथे तशी वांगीच भेटत नाहीत. काय मला तर एवढं हे होतं ना इथं म्हणजे. आणि ह्या वांग्यांना टेस्टच नसते, म्हणजे असं आपण भाजून त्याचे भरीत करतो का नाही तसं ते वांगे आहेत. हे सकाळी मी ठेवलेलं होतं, ती भरून उरली बाहेर पाण्याच्या पॉटमध्ये. हे गणपती बाप्पा आपले सकाळचे बघा कसे मस्त दिसत आहेत. शिवाजी महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. हे 2 फुलं आली होती जास्वंदाची. खूप छान वाटतं आहे. रोज एक तरी फुल कोंडीमध्ये येते, त्यामुळे एवढं सुंदर वाटतं ना देवाला घालायला. आणि असं पण मी रोज डेली देवासाठी फुलं घेते. इकडे पत्ता वगैरे. मोगरा पण एवढं भरलं आहे ना बघा, कळ्या आल्यात त्याला. खूप छान आलं होतं. नंतर ना हा पुदिना बघा किती मस्त आला होता. माझ्या मुलीने काय केलं होतं, गुलाबाची पानं राहिली होती तर ते वरती ठेवली होती अशी खूप छान वाटतं बघा हे कसा गेला कालचा तुमचा सण, अक्षय तृतीया? नक्की सांगा. सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. कोणत्या गावची यात्रा असते अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी. ही खीर बनवलेली मी नैवेद्यासाठी. आणि नंतर हे छोटंसंच होतं पण ते पूर्ण भरून गेलं होतं. नंतर सकाळीचं आणि संध्याकाळचं हा घरामध्ये लागलेलंच असते तारक मंत्र स्वामी समर्थांचा. ते ऐकत सगळी कामं चालली होती. ही डाळ बनवलेली. ही डाळ तुम्ही बनवून बघा आणि नंतर मला सांगा की ही डाळ कशी बनली होती. ह्याला एवढी खटपट करायची जरूर नाही, पण एवढी सुंदर बनते ना शपथ, एवढी सुंदर म्हणजे खाऊन बघा तुम्ही. एकच वाटी, थोडी वाटीला कमी असेल एवढी डाळ घेतलेली. त्याच्यामध्ये चिंच, हिरवी मिरची 2-3 उभ्या चिरून टाकलेल्या, टॅमॅटो, शेंगदाणे हे सगळं धुवून, लाल मिरची पण होते धुवून, ह्याला हळद आणि थोडंसं तेल टाकून शिजायला ठेवलेली. माझी मुलगी म्हटली मम्मी ढोकळा बनव, तर एकाच वाटीचा मी हे गरा होता बारीक, त्याच्याच मी हे बनवलेलं. परत हे दुसरं पार्सल मागवलेलं, तो कालचा व्हिडिओ हा परवाचा व्हिडिओ असं होतं, ते दोन्ही ॲड करून हे केले होते. हे दही मागवलेलं, दही नव्हते म्हणून हे चिंच आणि हे किसान चटणी मागवलेली. आणि हे मेथी आहे. तर जेवढी 1 वाटी तुम्ही गरा घेतला आहे ना, त्याच्या 1 वाटी बरोबर दही घ्यायचं. त्याच्यामध्ये साखर, लिंबू असं मी काही टाकत नाही. ह्याच्यातच असं नॉर्मल बनवते. खूप छान बनतो हा ढोकळा. बनवून बघा. 3च मिरची मी बारीक हे करून घेतलेली, ती ह्याच्यात टाकली आहे. आता ह्याला बरोबर हे करून मीठ टाकून
मिक्स करून झाकून ठेवायचं आहे. नंतर 20 मिनिटांनी ह्याला परत आपल्याला हे करायचं आहे. हे बघा, हवेमुळं गरा सांडला आहे सगळा तिथे. याला आता झाकून ठेवायचं आहे 15-20 मिनटासाठी. आता आपली डाळ शिजून झालेली होती, तर मी एका वाटीमध्ये आपले कांदा लसूण मिरची पावडर आहे ना ती नाही घ्यायची, प्लेन जी तिखट मिरची पावडर असते ना ती घ्यायची आहे. काश्मीरी रेड चिली पावडर घ्यायचं आहे आणि धना जिरा पावडर जास्त घ्यायची क्वांटिटीमध्ये. मीठ घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही लसूण जरी बारीक कुटून टाकला तरी चालतं, नाही टाकला तरी मला तर वाटते टाकूच नका. मी जसं सांगते तसंच बनवा, खूप छान बनतं. करून बघा, नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसे बनलं होतं. हे अर्धा चमचाच मी गूळ घेतलेला, त्याला आता मिक्स करायचं होतं पाणी टाकून. हे झालं आहे आपलं आता हे मस्त शिजून डाळ. हे बघा, याच्यामध्ये तेल घेतलं होतं, तेलामध्ये मी मोहरी जिरा आणि कढीपत्ता टाकलेला आणि ते जे पाण्यामध्ये मिक्स केलं होतं मसाला सर्व ते ह्याच्यात टाकायचं आहे. हळद टाकायची आहे थोडी, हळद थोडीच टाकायची आहे का तर आपण शिजताना पण हळद टाकली होती, नाही तर कडवटपणा हे होतं. ते पूर्ण मी पाण्यामध्ये मिक्स केलेलं ते ह्याच्यात टाकलं आहे. जरा हलवून घ्यायचं आहे आणि आपली जी शिजलेली डाळ होती ती ह्याच्यात टाकायची आहे. नक्की सांगते करून बघा, खरंच शपथ इतकी सुंदर लागते नाही डाळ भाताबरोबर, खूप छान लागते. हे आता आपलं झालेलं आहे बघा, हे 15-20 मिनटं ह्याला झाले आहेत. ह्याच्यामध्ये मी इनो टाकून एकाच डायरेक्शनमध्ये हे केले, फिरवलं आहे. हे बघा, थोडं पाणी ॲड करायचं आहे. हे बघा, आता ह्याला बरोबर मिक्स करून घ्यायचं आपल्याला. एका साईडून फिरवायचं आहे, दुसऱ्या साईडून आपल्याला नाही फिरवायचं, उलटं सुलटं. हे कुकर वगैरे काही काढत नाही बसले, ह्याच्यामध्येच मी डब्यामध्ये तेल लावलं, हे केलं का तर थोडासाच होता बनवायचा म्हणून. हे बघा, आणि इतका सुंदर झाला होता ना, खूपच छान झाला होता. वरती मिरची पावडर मी हे केलेली भुरभुरलेली याच्यावरती, खूप छान झाला होता. हे बघा, पातेल्यामध्येच केलेलं, पण ते एक साईडला हे झालं ना सरकला म्हणून एका साईडलाच माझा ढोकळा हे झाला होता, बनला होता बघा. हे सगळीकडून बनला आहे पण एका साईडला जास्त हे झाला होता, असा सरकलेला होता. हे बघा, निघतोय पण एवढा सुंदर ना, पूर्ण हे होऊन जातं आहे. त्याला सरळ करून दाखवते तुम्हाला. आता ह्याला आपल्याला हे करायचं आहे, कट करून मोहरीची ह्याला हे करून फोडणीची मोहरी करून ह्याच्यावरती हे करायचं आपल्याला टाकायचं आहे. एवढं छान पीस पडत होते ना आणि चाकूला चिटकत पण नव्हते. हे बघा किती सॉफ्ट आणि असं एकदम छान झालं आहे ना, मस्त. या खायला सर्वजण. हे मी कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे, थोडंसं तेल टाकायचं, जास्त नाही. कढीपत्ता आणि मिरची टाकली आहे आणि मोहरी आणि तीळ टाकले होते. ह्याला बरोबर हलवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करून त्याच्यावरती आपल्याला ढोकळ्यावरती टाकायचं आहे. कोण कोण साखर आणि लिंबू पण टाकतं, पण मला नाही टाकायचं होतं, हे एवढंच करायचं होतं मला. हे पूर्ण आता ह्याच्यात झालेलं आहे. हे मिक्स करून मस्त मी किसानची चटणी मागवलेली होती, प्रमोशन वगैरे नाही आहे, त्याच्याबरोबर खायला घेतलेलं. असा पण तुम्ही खाल्ला तरी सुंदर झाला होता. या सर्वजण खायला. कसा वाटला नक्की सांगा. बाय.